श्री मनमथ स्वामी विरचित परमरहस्य ग्रंथ या प्रथम अध्यायाचा द्वितीय भाग आता सादर करतो। ओम नमः शिवाय। सद्गुरु नागनाथ महाराज की जय। श्री गुरुगिरी शिवाचार्य महाराज की जय। श्री विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। ओम पंचानंतन समुद्भूतानां पंचाक्षरमनुपुमान् पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्यां जगद्गुरु। ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च ईश्वरश्च सदा शिवा एते गर्भगता यस्य तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मा विष्णू आणि ईश्वर सदाशिवादी सर्व अवतार सृष्टी करते गण असाचार शिवापासून उद्भवले। हे सर्व गुरुचे सेवक म्हणून सर्व ज्ञानदायक तेही गुरु कृपे स्तव देख गर्भायती श्री गुरुच्या। ऐसा श्री गुरु समर्थ ज्याचे गर्भी विश्वनाथ सदा राहे आनंदात तया गुरुसी नमो नमः। गुरुदेव महादेव गुरुदेवा सदा शिवा गुरुतत्वात् परं नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु तोची महादेव गुरु तोची सदाशिव गुरु परता नाही देव म्हणून श्री गुरुसी भजिये। ब्रह्मा विष्णू महेश हेही श्री गुरुची अंश तेही ध्याती श्री गुरुस या लागी गुरुसी नमो नमः। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजन लावून केला दूर ज्ञानचक्षु प्रकाशिला निरंतर तया श्री गुरुसी नमो नमः। भवारण्य प्रविष्टस्य मोहदिभ्रांत चेतसा येन मे दर्शिता पंथा तस्मै श्री गुरुवे नमः। संसार रूपी अरण्यवनी अहं भ्रांती भूलता दिशा भुलूनी तेथ काम क्रोध सिंह व्याघ्र वेडुनी ग्रासी अरंभिले। तेथ भेटले अदृश्य कृपादानी जानी दुष्ट श्वापदे टाकले छेदुनी सुपंथी लागले शुद्ध बोधुनी तया श्री गुरुसी नमो नमः। अनेक जन्म संप्राप्त्य कर्मेंधन विदाहिने ज्ञानानल प्रभावेन तस्मै श्री गुरुवे नमः। अनंत जन्म प्राप्त का मनसी कर्म धर्महीन वर्तता जनासी दुःख भोगने प्राप्त तयासी म्हणून होती जन्म फेरे। या लागी सद्गुरुसी शरण जाता उपदेशी तो शिवबोध तत्वता अष्टावरणाचे महता क्रिये सहित सांगे। गुरुवाग्नेन स्वधर्मी वर्तता ज्ञानानळे कर्मा काष्टा समस्ता उभेची दग्ध करी तत्वता तया श्री गुरुसी नमो नमः। नमामि श्री गुरुं शांतं प्रत्यक्ष शिवरूपिणं
शिरसा योगपीठस्थ शीघ्रं मोक्षप्रदायकं जो श्री गुरु परमशांत ब्रह्मानंदी योगपीठी विराजित जो का प्रत्यक्ष उमानाथ मोक्षदायक भक्तासी हलुनी नवचक्रमेळा दाखवी महामायेचा खेळा दासा उद्धरी अवलीला तया श्री गुरुसी नमो नमः। देवी उवाच केन मार्गेन भो स्वामिन जीवो ब्रह्ममयो भवेत कथं ज्ञाननिवृत्तिस्त सर्व कथयस्व मे। पार्वती म्हणे जगदीश्वरः जे प्राणी देहधारी अवधारा ब्रह्मा केवी होती चरेश्वरा ते गुह्य सांगा मज। जेने प्राप्त होय शिवयोग जेने समरसे लिंगी अंग ऐसे गूढ तत्व अव्यंग निरूपा मज लागे। शिवोवाच यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरो तत्सेत कथयिता ह्यार्था प्रकाशन्ते महात्मना। ईश्वर म्हणे ओ पार्वती गुरु तोची देव जाणती सद्भावे सदा अर्चिती ते जाणती निज तत्वा। प्राताशरसी शुक्लां जे द्विनेत्रं द्विभुजं गुरुं वराभयकरं शान्तं स्मरेत् तन्नाम पूर्वकम्। प्रातःकाळी उठून आसनी बैसावे सावचित्त होऊन मग भावे करावे ध्यान श्री गुरुचे। जे का शुभ्र सहस्रदळ कमळ ज्या त्यासी जी कलिका शुद्ध निर्मळ तया ठाई अविकळ ध्यान करावे प्रेम भरे। अनेक सांगतो तुझ एक जो द्विभुज द्विनेत्र देख वरदा ध्यावया आवश्यक एक मुख शोभतसे। जरी अनेक वदती असती तरी वर पावे निश्चिती म्हणून या आत्ममूर्ती जगा माझी प्रवर्तली। गुरु पादोदेक करून नित्य देहाचे होय क्षालन तरी जन्मांतरीचे पापी जळून दिव्य शरीर होय पै। प्रसन्नवदनाक्षं च सर्वदेव स्वरूपिणं तत्पादोकधाराश्च निपन्तन्ति स्वमूर्धनि। श्री गुरुमूर्ती शांत स्वगुण अद्वितीय प्रसन्नवदन सर्वदेव स्वरूप म्हणून पूर्ण ब्रह्मरूप तो। गुरुपादोदकाची धार पडतसे स्वमस्तकी वारंवार ऐसी भावना सत्वर करावी शिष्यवर्ये। तया अमृतधारे करुण होय गुरु बीजाक्षराचे संजीवन। नित्य नवे बोधांकुर जाण प्रगट होय अंतरी। तीर्थानी दक्षिणे पादे वेदास्तन्मुखमाश्रिता पूजयतीर्थतनु तदभिधानं पूर्वकम्। तयाचे दक्षिणचरणी वसती सर्वतीर्थे जाऊनी वेदमुखाचा आश्रय करुणी राहे तेथेची आनंदी। ऐसिया सद्गुरुनाथे थाचे भावे पूजन करावे साचे। नाम स्मरता जन्माचे सार्थक होय तत्वता। काशी क्षेत्र निवासो सो जान्हवी चरणोदकम
गुरुर्विश्वेश्वर साक्षात् तारकं ब्रह्म निश्चितम्। भू कैलास वाराणसी पुरी विराजित काशी, सप्तपुर्यात अविनाशी महातीर्थ वंद्यजे। तेथे असे विश्वेश्वर तैसाच मानिला गुरु साचार। उभय चरण स्पर्शी निर तेची तीर्थ मानिलेसी। गुरुचरणाचे तीर्थ जानवी सारखी निश्चित। त्या वेगळा भावार्थ करू नये गुरु भक्ते। ज्या ज्या तीर्थी आहे पाणी ती ती शिवाची पायधुनी। परितेची उत्तम म्हणून अभिषेकिती देवाते। तैसेची गुरुचरणाची उदक परमपवित्र पावन देख। त्याचा करीती अभिषेक संतोषिती गौरी मी। आता सांगणे निश्चित एक भावे जाणिल्या तीर्थतारक। तैसे नो हे गुरु पादोदक साक्षात ब्रह्मदायक असे। येथे संपूर्णी गुरु महिमा पुढे रहस्यावदवी परमात्मा। तया श्रोतया प्रत्यगात्मा होनिया तुष्टवी। जो असेल साच वीर तया हा ग्रंथ भव पार। करुणी देईल मुक्ती थोर सायुज्यती। निर्वाण इति श्री परमरहस्य सारामृत उमा महेश्वर संवादे वर्तित। त्याची टीका करुणी प्राकृत कृतकृत्य मनमथ। इति श्री परमरहस्य हर गौरी संवादे श्री गुरु महात्म्यार्णवम् नाम प्रथमोऽध्याय समाप्त। ओम नमः शिवाय। सद्गुरूला स्मरण करून हा प्रथम अध्याय समाप्त। तर सद्भक्तो, अध्यात्म चिंतन, श्री गुरुस्तवन आणि अक्षर ब्रह्म परायणता हा आत्मबोध शिवानं देवीला सांगितलेला आहे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो च महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान हेची सामर्थ्य गुरु करवे मिळालेले ज्ञान हे आत्मदर्शन जागृत होते आणि आत्मतत्व हे निरंतर चैतन्यमय असते। आणि आत्मिक जे समाधान आहे, जे भक्तीचं सुख आहे, नवविधा भक्ती ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांना मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांना लावलेलं एक सकारात्मक वळण आहे। म्हणून सद्भावे हा अध्याय चिंतन केलं आहे। धन्यवाद। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।